बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अखेर 8 आरोपींवरती मकोका कायदा लावण्यात आलेला आहे आणि आता या पुढचा तपास कसा होणार, मकोका कायद्यामध्ये काय काय प्रोव्हिजन आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत वकील अनिकेत निकम जे आहेत। अखेर या प्रकरणामध्ये मकोका लावण्यात आलेला आहे। मकोका नेमका काय असतो आणि आरोपींवरती कशा पद्धतीची कारवाई येत्या काळात केली जाते? संघटित गुन्हेगारीला नियंत्रित करण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने 1999 मध्ये मकोका कायदा हा आणला होता आणि या कायद्याअंतर्गत कारवाई करण्याकरता आरोपींची एक टोळी असावी लागते आणि या टोळीतील आरोपींनी गेल्या 10 वर्षात 2 पेक्षा जास्त त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल झाले असावेत अशा स्वरूपाचे तरतुदी आहेत। आणि जर अशा स्वरूपाची टोळी ही संघटित रूपाने गुन्हे करत असतील तर निश्चितपणे यांच्याविरुद्ध कारवाई करता येते। आणि मोका कायद्याअंतर्गत कलम 23 अंतर्गत पोलिसांना एक प्रायर अप्रूव्हल पूर्व परवानगी घ्यावी लागते। ही पूर्व परवानगी घेतल्यानंतर पोलिसांना त्या संपूर्ण टोळीच्या सदस्यांचं एक कुंडली काढावी लागते की गेले 10 वर्षात यांनी कशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत, संघटित स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत, मग ते खंडणी असतील, मर्डर असेल, डकैत असेल वगैरे वगैरे। आणि हे सर्व झाल्यानंतर ही कुंडली बनवल्यानंतर त्यांना त्याची परवानगी घ्यायला लागते, ज्याला आपण सँक्शन म्हणतो, जे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, कमिशनर ऑफ पोलीस या लेवलचे पोलीस अधिकारी देत असतात। हे एकदा झाल्यानंतर सँक्शन मिळाल्यानंतर पोलिसांना 180 दिवस मिळत असतात या संपूर्ण प्रकरणात तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी। या संपूर्ण तपासात मग पोलीस त्यांचे सर्व धागेदोरे शोधू शकतात। ज्या ज्या लोकांनी या आरोपींना सहकार्य केलं असेल त्यांच्या विरुद्ध देखील कारवाई करता येते। अशा स्वरूपाचे संपूर्ण तरतुदी या कायद्याअंतर्गत आहेत। दुसरं एक महत्त्वाचं मला विचारायचं आहे की एखादे आरोपी म्हणजे काही आरोपी जर एका गुन्ह्यामध्ये सहभागी असतील आणि दुसरा सुद्धा गुन्हा त्यांच्या विरोधात जर दाखल असेल आणि एकाच गुन्ह्यामध्ये जर हा मकोका इन्व्होक केला, लावला, तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पुन्हा एकदा त्यांच्यावरती मकोका लावण्यात येतो का? स्वतःहून ऑटोमॅटिकली दुसऱ्या प्रकरणात मोका लावला जात नसतो, परंतु दुसऱ्या प्रकरणात जर पोलिसांना पुन्हा एकदा आढळलं की ही संघटित गुन्हेगारीची ऍक्टिव्हिटी आहे, हा गुन्हा जो त्यांनी केलेला आहे हा एक ऑर्गनाइज्ड क्राइम आहे, तर निश्चितपणे त्या सिंडिकेटच्या विरुद्ध, त्या टोळीच्या विरुद्ध मोका कायद्याअंतर्गत कारवाई पुन्हा करता येते। दुसरं एक महत्त्वाचं मला विचारायचं, मकोका लावल्यामध्ये जे आरोपी या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत त्यांच्यापैकी जर आरोपी काही फरार असतील, म्हणजे या केसबद्दल बोलायचं झालं तर कृष्ण आंधळे नावाचा आरोपी फरार आहे, तर त्याच्या विरोधात कशा पद्धतीची कारवाई इनिशिएट केली जाऊ शकते? कोर्टाकडून काय नेमकी पावलं उचलली जाऊ शकतात? फरार आरोपींच्या विरुद्ध देखील मोका लावता येतो व ते जर फरार जरी असले तरी त्यांच्या विरुद्ध प्रोक्लेमेशन इश्यू करता येतं, जे मॅजिस्ट्रेट कोर्टात जाऊन त्यांना अर्ज करावा लागतो। तो प्रोक्लेमेशन इश्यू केल्यानंतर त्यांची मालमत्ता, जंगम मालमत्ता, त्यांचे बँक अकाउंट सर्व फ्रीज करता येतात आणि त्यामुळे त्यांच्या विरुद्ध जे काही बंधनं लावता येतात ते सर्व लावता येऊ शकतात या कायद्याअंतर्गत। व त्याचबरोबर खूप महत्त्वाचं कृष्णाजी असं आहे की मोका कायदा एकदा लागला की तुम्हाला अटकपूर्व जामीन मिळत नसतो, म्हणजे फरार आरोपी जर असतील तर त्यांना अटकपूर्व जामीन मिळत नसतो। त्याचबरोबर मोका लावल्यानंतर कलम 21 अंतर्गत काही अटी आहेत, त्यामुळे सहजासहजी जामीन देखील मोका लावल्यानंतर आरोपींना मिळत नसतो। साधारण सर, आतापर्यंत आपण पाहिलं की अनेक मोठ्या जे संघटित गुन्हेगारीची म्हणजे गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यावरती अनेक केसेस पेंडिंग आहेत, तर अशा लोकांवरती मकोका लावण्याचं आपण पाहिलेलं आहे। मात्र या प्रकरणाबद्दल बोलायचं झालं तर अनेक हे आरोपी आहेत त्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड राहिलेलं आहे। पहिला हा मोका आहे आणि आता यांना अटक झाल्यानंतर, मोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर जामीन मिळवण्यासाठी किती अडचणी येऊ शकतात? साधारणतः मोक्यातील आरोपी किती काळ तुरुंगात राहतात? 6 महिने तर या प्रकरणात तपासच चालतो मोका लावल्यानंतर, आणि 6 महिने तपास चालल्यानंतर जरी त्यांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर जामिनाचा अर्ज केला तरी सरकारी वकिलांना ऐकलं जातं। आणि कलम 21 मध्ये अशी तरतूद आहे की जर सकृत दर्शनी आरोपींनी गुन्हा केल्याचं दिसत असेल तर न्यायालयाने त्यांना जामीन देऊ नये। त्यामुळे अशा स्वरूपाची तरतूद असल्यामुळे सहजासहजी अशा प्रकरणात जामीन लवकरात लवकर मिळत नसते। याच्या तुम्ही एक मगाशी एक मुद्दा मांडत होतात की जे आरोपी आता मोक्यामध्ये आहेत त्यांच्या विरोधामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये किमान 2 आरोपपत्र दाखल होणं गरजेचं असतं आणि मग अशाचा अभ्यास करून हा मोका लावला जातो। ते नेमके क्लॉज काय आहे? कायद्यात तरतूदच अशी आहे की मोका लावत असताना जर कुठल्याही आरोपीच्या विरोधातली कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसेल तर मोका हा त्यांच्या विरुद्ध लावता येत नाही, जर हा यांचा पहिला गुन्हा असेल। परंतु जर 4 लोकांची ही टोळी असेल, उदाहरणार्थ देतोय, आणि 4 पैकी 1 आरोपीच्या विरुद्ध गेल्या 10 वर्षात 2 पेक्षा जास्त दोषारोपपत्र दाखल केले असतील अशा गुन्ह्यांसाठी ज्याच्यात शिक्षा 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तर अशा
आरोपींच्या विरुद्ध ती जी एक टोळी आहे त्यांच्या विरुद्ध मग मोका लावता येतो. त्यामुळे मोका कायद्याअंतर्गतच ही तरतूद आहे की गेल्या 10 वर्षाचा त्यांचा इतिहास बघावा लागतो, त्याच्यात त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघावी लागते. जर त्यांनी असे गुन्हे केले असतील ज्याच्यात शिक्षा 3 वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्यांच्यात दोषारोपपत्र दाखल झालेले असतील तर त्या टोळीच्या विरुद्ध मोक्याची कारवाई करता येते. संघटित गुन्हेगारीबद्दल बोलायचं झालं तर खास करून खंडणीची जे प्रकरण आहेत त्याच्यामध्ये मोक्का इन्व्होक होताना आपण बऱ्याचदा पाहिलेला आहे. तर हत्येच्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं मोक्का लावण्याचं प्रमाण आतापर्यंत किती आहे? तुमच्या माहितीनुसार हत्येच्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं मोक्का किती जास्त प्रमाणामध्ये लावला जातो किंवा काय पर्सेंटेज आहे नेमकं? नाही बघा, पर्सेंटेजच्या अनुसार बोलता येणार नाही, परंतु अनेक प्रकरणात 302 हत्येच्या प्रकरणात मोका लावलेला आहे. परंतु मोका लावण्यासाठी निकष जे असतात की ही एक संघटित टोळी म्हणून दिसून आली पाहिजे आणि जर तसं दिसत असेल तर निश्चितपणे पोलीस त्यांच्या अखत्यारीत हा मोका लावू शकतात व ते लावतही असतात. जेव्हा एखादी तपास यंत्रणा ज्या गुन्ह्याचा तपास करते, आता हत्येच्या गुन्ह्याचा तपास जर एखादी तपास यंत्रणा करत असेल आणि त्याच गुन्ह्याशी संबंधित वारंवार जर तपास यंत्रणा कोर्टामध्ये ह्या बाबी मांडत असेल की दुसरा खंडणीचा गुन्हा सुद्धा या गुन्ह्याशी अगदी तंतोतंत जुळणार आहे किंवा कनेक्टेड आहे, इंटरकनेक्टेड आहे, तर अशा बाबतीमध्ये जर एसआयटीनं कोर्टामध्ये भूमिका मांडायची झाली की आरोपी सारखेच आहेत, या आरोपींचा सहभाग या मर्डरमध्ये जरी असला तरी खंडणीमध्ये सुद्धा तेच आरोपी आहेत, तर अशा काही बाबींचा कोर्टामध्ये विचार केला जाऊ शकतो दुसऱ्या गुन्ह्यामध्ये मोका इन्व्होक करण्यासाठी? नाही बघा, मोका लावायचं हे संपूर्णपणे अधिकार पोलिसांचा असतो. मी जर तरवर काही आपल्याला माझं मत देणार नाही, परंतु मोका लावण्यासाठी जे निकष असतात मी सांगितल्याप्रमाणे ते म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी, टोळी म्हणून गुन्हे करण्याची प्रवृत्ती आणि असे जर कंडिशन्स प्रेझेंट असतील तर पोलीस मोक्याची कारवाई करू शकते. खूप खूप धन्यवाद सर. तर आपल्यासोबत वकील अनिकेत निकम होते आणि बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मोक्का लावण्यात आलेला आहे. एकूण 8 आरोपींवरती हा मोक्क्याची कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र दुसरं खंडणीचं प्रकरण आहे, त्यामध्ये 2 आरोपींचा सहभाग या गुन्ह्याबरोबरच खंडणीच्या प्रकरणात सुद्धा आहे. मात्र अद्याप वाल्मिक कराड जे खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी आहेत त्यांना हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे त्यांच्यावरती मोक्क्याची कारवाई अद्याप तरी झालेली नाहीये. त्यामुळे या मोक्क्याच्या कारवाईनंतर येत्या काळात कशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणामध्ये तपास होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.